मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेक लोकांचं असतं, पण योग्य माहिती नसल्यामुळे बरेच लोक म्हाडाची लॉटरी अजूनही अर्ज करत नाहीत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचं पूर्णपणे लाईव्ह दाखवणार आहे. आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. अकाउंट रजिस्ट्रेशन कसं करायचं, फॉर्म कसं भरायचं, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून जर तुम्हाला मुंबईमध्ये म्हाडाची लॉटरीचा फॉर्म भरायचा असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणी म्हाडाच्या लॉटरीचा फॉर्म भरायचा असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि MHADA.gov.in असं टाईप करायचं. ही वेबसाईट ओपन होईल. याची लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे क्लिक कराल तर ह्या पेजवरती तुम्ही येऊन जाल. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते असणे गरजेचं आहे ते पाहूया. मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. मेल ID तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्याच्यावरती OTP जाणार आहे. आधार कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग स्पाऊस आधार कार्ड, जर मॅरिड असाल तुम्ही, तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमच्या बायकोचं आधार कार्ड सोबतच त्यांचं पॅन कार्ड देखील असणं गरजेचं आहे. आता ह्यानंतर पाहूया आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट हा देखील असणं गरजेचं आहे. जे MHAIT किंवा महाऑनलाईन सारख्या ठिकाणावरून निघालेला असेल किंवा तहसीलदारमधून निघालेला असलं पाहिजे. त्यावरती बारकोड असणं गरजेचं आहे आणि 1 जानेवारी 2018 नंतरचा डोमेसाईल असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग ITR, तुमचं ITR फायनान्शियल इयर 2024-2025 असणं गरजेचं आहे. आता मी जो म्हाडाचा फॉर्म भरला त्यामध्ये असेसमेंट इयर 2025-2026 होतं, ते माझं फेच झालेलं आहे, ते मी पुढे दाखवेनच तुम्हाला. आणि त्याचबरोबर वाईफचं तुमचं ITR देखील असणं गरजेचं आहे. तहसील इन्कम सर्टिफिकेट, आता इन्कम सर्टिफिकेट बघा तुमचं आणि तुमच्या वाईफचं दोघांचं कंबाईनमध्ये असेल. जर लग्न झालेलं असेल आणि तुम्ही अप्लाय करत असाल तर ते असणं गरजेचं आहे. तहसीलदारकडचं जो इन्कम सर्टिफिकेट आहे तो नॉर्मली आपल्या रेशन कार्डच्या बेसिसवरती निघतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीचं इन्कम इन्क्लूड असतं. आणि हे ई सेवा केंद्र किंवा MHAITकडून हे तुम्हाला भेटून जाईल इन्कम सर्टिफिकेट. आणि यावरती देखील बारकोड असणे अनिवार्य आहे, तरच ते गृहीत पकडले जाईल, वरनं गृहीत पकडलं जाणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे कंप्लीट करण्यासाठी साधारणतः 15 दिवस जाऊ शकतात तुमचं तहसीलदारचं इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर मग कास्ट रिझर्वेशन, यामध्ये SC ST NT DT VJ ह्या सर्व कॅटेगरीमध्ये जर का तुम्ही बसत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे, तरच तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकता आणि ते देखील व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. ठीक आहे. स्पेशल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल त्याचं देखील तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अर्थातच तुम्ही आर्टिस्ट असाल, जर्नलिस्ट असाल किंवा इतर काही फ्रीडम फायटर असाल तर ते देखील असणं गरजेचं आहे. आता तो विडो ॲप्लिकंट म्हणजे जर पती किंवा पत्नी मृत्यू पावली असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आता पुढे जाऊया आपण आणि प्रोसेस स्टार्ट करूया. स्टार्ट नावावरती क्लिक केल्यानंतर मी इथे पाहू शकता साइन अप करायचं आहे. जर तुम्ही या अगोदर म्हाडाचा फॉर्म कधीच भरला नसेल तर तुम्हाला असं रजिस्टर करावं लागेल. आणि जर अगोदर तुम्ही भरला असेल तर साइन इनवरती क्लिक करून तुम्ही ही प्रोसेस करू शकता. आता गृहीत पकडतोय मी या अगोदर तुम्ही कधीच म्हाडाचा फॉर्म भरलेला नाही म्हणून आपण रजिस्ट्रेशन करतो. इथे तुम्हाला तुमचा प्रथम पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे. पॅन कार्ड टाकल्यानंतर आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक करून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. थोडंसं लोड घेईल आणि पुढे प्रोसेस होऊन जाईल. पाहू शकता इथे आल्याच्या नंतर मग इथे तुमचं मेल ID टाकायचं आहे, नाव टाकायचं आहे, मेल ID टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, मेल ID आणि मोबाईल नंबरवरती तुमचा OTP जाणार आहे. 8 अंकी OTP असणार आहे मेलवरती देखील आणि मोबाईल नंबरवरती. अचूक पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID टाका. आता क्रिएट पासवर्ड, कुठलाही एक स्ट्रॉंग 8 अंकीचा पासवर्ड क्रिएट करा. त्यामध्ये अल्फाबेट, स्पेशल कॅरेक्टर वगैरे असेल असं, आणि कन्फर्म करा सेम रिपीटमध्ये आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आता जेव्हा पण तुम्ही लॉग इन कराल तेव्हा पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकायला मागेल. ठीक आहे. आता इथे OTP माझा जो मेल IDवरती आलेला आहे 8 अंकी तो मी इथे टाकत आहे आणि मोबाईल नंबरवरती आलेला 8 अंकी OTP तो मी इथे टाकत आहे. आता या प्रोसीड या बटनावरती मी क्लिक करत आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर मग पाहू शकता इथे एक 6Gचा आलेला आहे
आता यामध्ये काय डिजी लॉकर आपल्याला कनेक्ट करायचं आहे. जर कोणाचा नसेल डिजी लॉकर कनेक्ट, तर इथून डायरेक्टली डिजी लॉकर देखील कनेक्ट घेऊ शकतो. आता इथे कॅप्चा टाकल्यानंतर मग इथे पाहू शकता OTP जाईल. आधारला जो नंबर लिंक असेल त्याला OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता 6 अंकी OTP आला असणार आहे. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला माहिती नसेल पिन, तर फोगॅट पिन करायचा आणि प्रोसेस करायची. डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकावी लागेल ॲज पर पॅन कार्ड आणि आधार कार्डप्रमाणे. DOB तुम्हाला टाकावी लागेल. आधार कार्डप्रमाणेच टाका, पॅन कार्डमध्ये चुकीचे असेल तर. आणि इथे सिक्युरिटी कोड तुमचं जे पण OTPमध्ये आला असेल ते इथे टाकायचं आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. सो आता इथे आपल्याला काय काय ॲड करायचं आहे, तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड मी डिजी लॉकरला ॲड करून ठेवतो कारण का म्हाडाचा फॉर्म भरताना पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे ऑटोमॅटिकली व्हेरीफाईड होऊन जाईल. त्यासाठी मी ह्या दोनच गोष्टी ॲड करतो आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग पाहू शकता आपलं डेट ऑफ बर्थ वगैरे सर्व तिथे मेन्शन आहे. त्यानंतर मग इथे डिजी लॉकरचं प्रोसेस होत आहे. रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं डिजी लॉकरचं अकाउंट सक्सेसफुली झालेलं आहे. सो आता पुन्हा आपण वेबसाईटवरती आलेलो आहोत म्हाडाच्या आणि इथे आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन जे पण जनरल कन्सर्न असतं त्याला प्रोसीड करून टाकायचं आहे. त्यानंतर मग इथे पॅन कार्ड इथे आर यू सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट, तर तुम्हाला असाल तुम्ही केंद्र शासनाचे कर्मचारी तर तुम्हाला येस करायचं, नसाल तर तुम्हाला नो करायचं आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता समजा गव्हर्नमेंट सर्वंट तुम्ही राज्यातमध्ये काय कार्यरत असाल, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काम करत असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे आणि पुढे चालायचं आहे. आर यू म्हाडा एम्प्लॉय असाल तर येस करायचं आहे आणि जे पण तुमचं काही असेल ते अटॅच करायचं आहे सर्टिफिकेट आणि प्रोसीड करून टाकायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. ठीक आहे. आता इथे आपलं डोमेसाईल सर्टिफिकेट बारकोड इश्यू बाय आपले सरकार आणि 2018 नंतरचं हवं आहे. ठीक आहे. तर आता इथे सर्वांना डोमेसाईल अपलोड करणं गरजेचं आहे. आता मी इथे अपलोड केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील क्रॉप करू शकता आणि ह्याला अपलोड करू शकता. इथे क्रॉप केलेलं आहे मी डोमेसाईलला आणि व्हेरीफाय बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे पाहू शकता डोमिसाईलचा नंबर वगैरे सर्व काही तुम्हाला रिफ्लेक्ट करतं आहे, ऑटोमॅटिकली फेच करतं. आणि मॅरिड अनमॅरिड जे पण तुमचं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचा. नवरा किंवा बायको वारले असेल तर विडोवरचं इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला डेथ सर्टिफिकेट देखील अटॅच करावं लागेल. आता इथे इन्कम डिटेल्समध्ये तुम्हाला 2 गोष्टी टाकायच्या, दोघांपैकी एक गोष्ट टाकायची आहे. एक तर तुम्हाला ITR टाकायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं तहसीलदारने दिलेलं इन्कम सर्टिफिकेट टाकायचं आहे. सो इथे सेल्फ इन्कम तुमचं जे पण असणार आहे ITR प्रमाणे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि इथे पाहू शकता आपल्याला आता काय दिलं आपण, ITR दिलं की इन्कम सर्टिफिकेट दिला. मी इथं ITR दिलं मग ITRवरती क्लिक करतो आहे. तुम्ही इन्कम सर्टिफिकेट दिलं असेल तर इन्कम सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक करायचं आणि खाली 2 जे टर्म्स आहेत त्याला ॲग्री करायचं आहे. लक्षात ठेवा ITR देत असाल तर तुमच्या CA कडून ITRचा ID पासवर्ड घ्या आणि इथे तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. सो अशा प्रकारे मी ITR न करता मी माझं इन्कम सर्टिफिकेट अप्लाय केलेलं आहे. आता तुम्ही कुठल्या कास्टमध्ये एका रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला ती कास्ट सिलेक्ट करायची आहे आणि त्याचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं आहे. ओपनमध्ये असाल तर फक्त ओपनवरती क्लिक करून तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सो इथं ओपन या बटनावरती क्लिक केलेलं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. सो आर यू फिजिकली हँडिकॅप असाल तर यस, त्याचा सर्टिफिकेट अटॅच करा, नसाल तर नो आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. आर यू फ्रीडम फायटर असाल तर यस, नसाल तर नो आणि प्रोसीड या बटनावरती पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नो आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. डिफेन्समधून कोणी असेल तुमची फॅमिली तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे.
ज्याच्यामध्ये तुम्ही एस कराल तिथे तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इथे देखील जर्नलिस्ट असाल, पत्रकार असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. MP MLA यांच्यासाठी का कोटा ठेवतात तेच समजत नाही. जर असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. हॅव यू रजिस्टर विथ PMAY? या अगोदर कधी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केलेला आहे का? असाल तर यस, नसेल तर नो करायचं आहे. आणि इथे पाहू शकता तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे, परंतु प्रोसीड टू E-साईन पेंडिंग आहे आणि अप्लाय नाव देखील तुम्हाला तिथे क्लिक करायला ऑप्शन येत नाही आहे. असं ब्ल्यू कलरचं बटन येतं ते येत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की तुमचे डॉक्युमेंट्स अजूनपर्यंत व्हेरीफाईड झालेले नाही आहेत. ह्यामध्ये काही डॉक्युमेंट चुकलं तर इथे क्लिक करा, व्ह्यू करा किंवा एडिट करा किंवा दुसरं अपलोड करू शकता. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आहेत. आत्तापर्यंत आपण जेवढे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड होते तेवढे अपलोड केलेले आहेत. त्याचं व्हेरिफिकेशन प्रोसेस पेंडिंग आहे. व्हेरिफिकेशन कंप्लीट होण्यासाठी साधारणतः 2 ते 4 दिवस लागू शकतात. तरीही देखील तुमचं व्हेरिफिकेशन झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, म्हाडाच्या ऑफिशियली वेबसाईटवरतीच म्हाडाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला कॉल करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे आमचं व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. तरीही देखील तुमचं ते झालं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, जे पण तुमचं ॲप्लिकेशन आहे त्याला ओपन करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा पेंडिंगचं आणि अटॅच करा मेलला आणि म्हाडाच्या ऑफिशियल मेल आयडीवरती तुम्ही पाठवून द्या. सो हे स्टेप्स आहेत ज्यांनी तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन लवकरात लवकर कंप्लीट करून घेऊ शकता. आता आपण पाहू शकतो, पुन्हा एकदा लॉग इन करतोय आणि पाहूया आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आहेत का. आणि इथे पॅन कार्ड टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर पाहू शकता प्रोसीड टू E-साईन बटन इथे आलेलं आहे. याचा अर्थ माझे डॉक्युमेंट जेवढे पण मी अपलोड केलेले ते व्हेरीफाईड झालेले आहेत म्हणून इथे ग्रीन टिक दिसत आहे. ठीक आहे. सो आता प्रोसीड टू E-साईनवरती क्लिक करतोय मी आणि आपली E-साईन कंप्लीट करून घ्यायची आहे. मित्रांनो, खूप मेहनत करतोय मी ही व्हिडिओ बनवण्यासाठी. सो माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सो आता पाहू शकता की लोड होतं आहे आणि इथे सेल्फ डिक्लेरेशन आलेलं आहे. जे तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे ती सर्व डिटेल इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल, ती सर्व चेक करून घ्या. आणि आय वॉन्ट टू E-साईन यावरती क्लिक करायचं. इथे तुमचा 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. खाली जे टिक करायला येते ते टिक करायचं आहे आणि इथे ऑथराईज E-साईनला क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्हाला एक OTP जाईल रजिस्टर मोबाईल नंबरवरती. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. पुन्हा एकदा इथे सबमिट करून घ्यायचं आहे आणि डॉक्युमेंट्स जे पण तुम्ही अपलोड केलेले आहेत ते इथे E-साईन अशा पद्धतीने टिक आलेली आहे आणि E-साईन आपली झालेली आहे. सो इथे डन या बटनावरती क्लिक करायचं आहे. सो इथे कॉन्टॅक्ट ID जनरेट झालेला आहे आणि आपला सक्सेसफुली E-साईन कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. ग्रेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर मग पुन्हा तुम्ही तुमच्या पेजवरती याल आणि इथे पाहू शकता की प्रोसीड टू E-साईन गेलेलं आहे आणि अप्लाय नावचं बटन आलेलं आहे. आता तुम्ही म्हाडासाठी ज्या पण स्कीमसाठी अप्लाय करायचं ते करू शकता. आता लाईव्ह मुंबईची आहे म्हणून इथे मुंबई दिसतं आहे. पुणे असेल तर पुणे दिसलं असतं किंवा नाशिक असेल तर नाशिक दिसलं असतं. आता इथे सर्व याच्यामध्ये स्कीममध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता कुठलं आहे. आता मी इथे जातो आहे आणि अप्लाय या बटनावरती क्लिक करतो आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता वरतीच येतं आहे बेस ऑन युअर इन्कम ग्रुप आणि ग्रीनमध्ये येत आहे. ठीक आहे. आणि खाली बघा हे रेडमध्ये येत आहे. याचा अर्थ की इन्कम ग्रुपच्या प्रमाणे तुम्ही इथे एलिजिबल नाही आहात, म्हणून जे ग्रीनमध्ये दिसतं आहे तिथे तुम्ही एलिजिबल आहात. हे डिसाईड कसं होतं, इन्कम ग्रुप वाईज होतं. तुमच्या ITR आणि जे पण तुम्ही इन्कम सर्टिफिकेट द्याल त्याप्रमाणे डिसाईड होतं ऑटोमॅटिकली. ठीक आहे. सो आता कुठली एक स्कीम मी इथे सिलेक्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो आहे की स्कीमसाठी कसं अप्लाय करायचं आणि पेमेंट कसं करायचं, ती सर्व पूर्णपणे प्रोसेस. आता इथे आल्यानंतर इथे पाहू शकता गुगल मॅपवरती जी पण स्कीम तुम्ही सिलेक्ट केलेली आहे तिथे तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. इथे काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे ते आता सध्या होत नाही आहे. सो इथे सोडून द्या, असं काही एवढं पण गरजेचं नाही. इथे जी लेफ्टच्या टॉपला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही पूर्णपणे रेट करून घ्या. कार्पेट एरिया किती आहे, कॉस्टिंग किती आहे, EMD किती आहे. EMDचं चार्ट मी पूर्णपणे लावतो कॅटेगरी वाईज, म्हणजे इन्कम स्लॅबप्रमाणे किती असणार आहे ते. ठीक आहे. आता इथे आपल्या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. सो इथे कॅटेगरी वाईजमध्ये मला इथे आता सिलेक्ट करायचं आहे. इथे जनरल आणि SC मी इथे जनरलमधून अप्लाय करतो आहे. ठीक आहे. आणि मग इथे खाली यायचं आहे रिफंड टू बँक. जेव्हा पण तुम्ही स्कीममध्ये अप्लाय करता तेव्हा बँक डिटेल टाकणं गरजेचं आहे. अकाउंट नंबर टाका, IFSC कोड टाका, तुमचा चेक अपलोड करा, चेकबुक किंवा पासबुक तुमचं जे पण असेल ते
अपलोड करा, चेकबुकच अपलोड करा. मी चेकबुक अपलोड करतो आहे. सो तुम्ही पण चेकबुक अपलोड करा. आणि इथे नॉमिनी डिटेल टाकणं गरजेचं आहे, कारण का भविष्यामध्ये जर अर्जदाराचा मृत्यू झाला तर म्हाडा त्यांनाच कॉन्टॅक्ट करणार आहे, जो पण नॉमिनी असणार आहे त्याला. ठीक आहे. लीगल प्रॉब्लेमसाठी पुढे प्रॉब्लेम येणार नाही, त्यासाठी इथे नॉमिनी मॅन्डेटरी आहे टाकणे. आई वडील, मुलगा मुलगी जे पण तुमचे असेल, ते नसेल तर तुमचे भाऊ बहीण देखील तुम्ही टाकू शकता. आणि भविष्यामध्ये हे चेंज देखील तुम्ही करू शकता. नॉमिनी टाकता याचा अर्थ असा नाही की पूर्णपणे अधिकार त्यांचा झाला किंवा प्रॉपर्टीवरती त्यांचा अधिकार आहे. ठीक आहे. इथे नॉमिनीचं मेल आय डी टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, तुमचं नातं काय ते इथे लिहायचं आहे. स्पाऊस लिहिलं आहे मी, याचा अर्थ असा की बायकोला मी नॉमिनी ठेवलेला आहे आणि तिचं नाव टाकायचं आहे. आता ॲड सिग्नेचर. ठीक आहे. इथे सिग्नेचरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिग्नेचर इथं करायचे आहे डिजिटली. मी कशा पद्धतीने करतो ते बघा, एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवतो आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही सिग्नेचर करू शकता, तुमची जी पण सिग्नेचर असेल पॅन कार्डवरती. आणि इथे ग्रीनचं सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. आता सबमिट होत नाही आहे, त्याचं कारण असं आहे की मी वरती जे टिक करायचं विसरून गेलेलो आहे. कुठलेही तर हे पाहू शकता, इथे रीड करा की तुमचं ज्या स्कीममध्ये तुम्ही अप्लाय करता तिथे तुमचं ऑलरेडी प्रॉपर्टी आहे का, तर येस असेल तर येस, नसेल तर नो. नोच करा साधारणतः. आणि नंतर मग खाली लिहिलेलं आहे की कुठल्याही गव्हर्मेंट स्कीममधून तुम्हाला किंवा तुमच्या वाईफला घर भेटले आहे का, अर्थातच SRA, म्हाडा वगैरे यासारखे काही कुठलेही घर भेटलेलं आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. पण लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या नावावरती कुठलं घर नसलं पाहिजे म्हाडाची स्कीम अपलोड करत असताना. ठीक आहे. सो हे झाल्याच्या नंतर मग खाली सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पे EMD. आता मी ज्या कॅटेगरीमधून घेतो आहे MIG, तिथे मला 1 लाखापर्यंत माझं EMD भरायचं आहे. त्याच्या खालचं तुमचं जर असेल तर तुम्हाला साधारणतः एक 50,000 रुपये असणार आहे, 25,000 रुपये असं इन्कम ग्रुपच्या प्रमाणे असतं. आता ही ॲक्नॉलेजमेंट देखील तुम्ही इथं डाउनलोड करून घेऊ शकता आणि ठेवून द्या. इथे कॅन्सल करा रेड बटनावरती क्लिक करून, क्रॉस जिथे लिहिलेलं आहे तिथे. आणि आपण आता पेमेंट करूया. पे EMDला आपण क्लिक करूया. पे EMDला क्लिक केल्यानंतर मग इथे आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. आणि माझ्या केसेसमध्ये 1,0590 रुपये भरायला येत आहे. ते 1,0590 रुपये मी आता इथे पेड करणार आहे तुमच्यासमोर आणि दाखवणार आहे पेमेंट कसं करायचं ते. सो पे या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही इथे क्लिक केल्याच्यानंतर इझी बस म्हणून हे ऑप्शन येईल, त्याला क्लिक करायचं आहे. आणि जे पण पेमेंट गेटवे आहे, कुठली पण एक बँक तुम्ही सिलेक्ट करा, त्याच्या थ्रू तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ते UPIने देखील करू शकता किंवा नेट बँकिंगने देखील करू शकता. आता 1 लाख रुपये आहे म्हणून मी नेट बँकिंगद्वारे मी करणार आहे माझ्या म्हाडाचा पेमेंट. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमच्या अकॉर्डिंगली तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता आणि रिसिप्ट जनरेट होईल, ते रिसिप्ट सेव्ह करून ठेवा. हा जो तक्ता पाहत आहात, हा तक्ता 2026ची जी लॉटरी निघालेली आहे मुंबईमध्ये त्याबद्दलचा तक्ता आहे. आणि ह्या लॉटरीसाठी जर तुम्ही आत्ता सध्या अप्लाय करत असाल तर त्याचं EMD लास्टची पेमेंट कधी करायचं, त्याची डेट, परत मग प्रोव्हिजनल लिस्ट कधी जाहीर होणार आहे ते, फायनल लिस्ट कधी जाहीर होणार ते, आणि नंतर मग तुम्हाला रिफंड कधी भेटणार आहे ते सर्व डिटेलमध्ये दिलेले आहे. पूर्णपणे तक्ता वाचून घ्या. हवं वाटल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मी पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप लाईव्ह दाखवली, त्यामुळे तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारच्या सरकारी योजना आणि ऑनलाईन सर्व्हिसेसबद्दलची माहिती नेहमीच शेअर करत असतो. आणि तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीमध्ये कोणी मुंबईमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी म्हाडा करून घर घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना ही व्हिडिओ शेअर मात्र करा.